नमस्कार, शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे। पितृपक्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। पितृपक्ष चालू आहे म्हणले उडीद डाळ वडा तर बनवायलाच हवा। बघा आज मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला उडीद डाळ वडा कसा बनवायचा ते सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा इथं मी ना एक पाव डाळ आहे ना 2 घंट्यासाठी भिजत घातली होती उडदाची। मस्त भिजलेली आहे आणि 2-3 पाण्याने धुवून स्वच्छ अशी कोरडी करून घेतलेली आहे। आता आपल्याला आहे ना ही कोरडी डाळ मिक्सरच्या जार मध्ये टाकून बारीक करून घ्यायची आहे, पाणी न टाकता। हे बघा अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे। पाण्याचा एक थेंबी वापर केलेला नाही मी। चालू बंद करायचं मिक्सर आणि मध्ये मध्ये चमच्याने त्याला एकत्र करून घ्यायचं आणि मग फिरून घ्यायचं। अशाच पद्धतीने सगळी डाळ वाटून घ्यायची। आता ह्या मिक्सरच्याच भांड्यामध्ये आपल्याला एक वाटण तयार करायचं कोरडं। हे बघा 6-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, एक लसणाची कांडी शिलून घेतली आणि एक अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। आपल्याला पाणी न टाकताच वाटण तयार करायचं याच मिक्सरच्या जार मध्ये। हे बघा अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकू। आता अर्धी वाटी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकून द्यायची। आता आपल्याला हाताने याला एकजीव करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं मस्त। पाण्याचा एक थेंबी वापर केलेला नाहीये। पाण्याचा वापर न केल्यामुळे ना वडे परफेक्ट तयार होते, त्यामुळे पाण्याचा वापर करायचाच नाही शक्यतो। जर बॅटर आपलं पतलं झालं ना तर वडे आपले व्यवस्थित येत नाही। बघा व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता आपल्याला याला 10 मिनिटं भिजत ठेवायचं, तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवू। हे बघा आपलं तेल चांगलं तापलेलं आहे। आपलं बॅटर पण छान मस्त 10 मिनिटं भिजलेलं आहे। तर मी तुम्हाला 2 पद्धतीचे वडे बनवून दाखवते। अशी एक चाळणी घ्यायची आणि असं थोडं बॅटर घ्यायचं, पाण्यात हात लावून घ्यायचा, थोडं पाण्यात हात बुडायचा, गोल आकार करायचा। हे बघा असा वडा बनवून घ्यायचा, असा हलला तेलात सोडायचा। हे बघा अजून एक बनवून दाखवते तुम्हाला। असं खूप सोपं आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने सोपं वाटेल त्या पद्धतीने करा। एक ही पद्धत दाखवली, आणखीन दुसरी एक दाखवते। थोडस पाण्यात हात बुडायचा आणि हे बघा हा हातावर असं मध्ये बोट घालायचं, असं टाक। हे बघा असं घ्यायचं, असं हे करायचं। हे बघा पलटी करून घेतलेली आहे। ही काय उडदाची डाळ असल्यामुळे ते थोडं चिटकते। हे बघा अशा पद्धतीने तळून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर तळायचे। जास्त फुल पण नाही करायचा आणि जास्त कमी पण नाही करायचा। गॅस कमी केला तर वडे तेलकट होते, फुल केलं तर वरून भाजले जाते आणि मध्ये कच्चे राहते, त्यामुळे मीडियम गॅसवर तळून घ्यायचे। बघा तेल किंचित पण आलेलं नाहीये। हे बघा दोन्ही प्रकारचे वडे इथं बनवून तयार आहे। तर आपण हाताने जे बनवले ते असे झालेले आहे आणि जे चाळणीवर बनवले ते असे झालेले आहेत। तर मी आता ह्या पद्धतीनेच तुम्हाला बनवून दाखवणार आहे सगळे। तुम्हाला जे सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। हे बघा आपले सगळे उडीद डाळ वडे इथं बनवून तयार झालेले आहे। व्हिडिओ आवडल्यास नंतर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया आपण नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।